श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्या आणि पौर्णिमा तिथी येते। यात अमावास्या तिथीला विशेष आणि वेगळे महत्त्व आहे। अमावास्या तिथी पितरांना समर्पित असते। या दिवशी स्नान आणि दान त्याचबरोबर श्री हरिविष्णूंच्या पूजन केल्याने पुण्य प्राप्त होतं। वर्षभरात एकूण 12 अमावास्या येतात। अमावास्येला पितरांचे श्राद्ध केल्याने पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात। पंचांगानुसार माघ महिन्याची अमावास्या तिथी 9 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6:17 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 मार्च 2024 रोजी दुपारी 2:29 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 10 मार्च रोजी माघ अमावास्या साजरी केली जाईल। अमावास्या तिथीला जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, संकट आहेत, दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते। आणि म्हणूनच आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे। आपल्या घराची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार। अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने उद्याच्या दिवशी करायचा, त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। स्कंद पुराणात या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे। पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात, श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात। याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवी देवता देखील या पानांमध्ये वास करतात। पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्या झाडाचं जे महत्त्व आहे ते कित्येक पटीने वाढतं। त्याचबरोबर पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पितरांचा सुद्धा वास असतो आणि अमावास्या तिथीला जर आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि आपले सर्व पित्र हे देखील अतिशय प्रसन्न होतात। त्याचबरोबर जर आपल्या कुंडलीमध्ये शनी दोष असेल तर सुद्धा त्या व्यक्तीने आवर्जून पिंपळाच्या झाडाची पूजाही करायची आहे। धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आली आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून पिंपळाच्या झाडाची पूजाही करायची आहे। तर आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी हे भरून घ्यायचं आणि त्याचबरोबर त्या तांब्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर काळे तीळ हे टाकायचे आहेत। हे काळे तीळ टाकलेलं पाणी जर आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण केलं तर आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो प्रखरातला प्रखर पितृदोष आहे तो सुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते। त्याचबरोबर आपल्याला त्या कळशामध्ये चिमूटभर हळद टाकायची। हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो। त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। त्याचबरोबर जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर आवर्जून 1 चमचाभर तुम्हाला गंगाजल त्या कळशामध्ये टाकायचं आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला गाईचं कच्चं दूध आपल्याला गरम करून थंड केलेलं दूध नाही टाकायचं आहे, गाईचं कच्चं दूध जे चमचाभर त्या कळशामध्ये टाकायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा बनवायचा। हा दिवा आपल्याला कणकेपासून बनवायचा, कणकेला घट्ट मळायचं आणि त्यापासून आपल्याला एक दिवा बनवायचा आणि त्याच्यामध्ये म्हणजे हा आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा आहे, म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये 4 लांब वाती टाकायच्यात आणि ह्याच्यामध्ये एक तर तुम्ही तिळाचं तेल टाका किंवा मोहरीचं तेल टाका, ह्या दोन्हीपैकी कोणतंही एक तेल तुम्ही वापरू शकतात। आता हा तांब्या आणि त्याचबरोबर जे 1 चौमुखी दिवा ह्या 2 वस्तू घेऊन आपल्याला जायचं पिंपळाच्या झाडाजवळ। पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला आपल्याला तांदळाची थोडीशी आसन बनवायचं आणि त्याच्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे। असाच डायरेक्ट जमिनीवर आपल्याला दिवा हा ठेवायचा नाही आहे। आणि त्यानंतर हे जल आपण घेऊन गेले ते संपूर्ण जल आपल्याला पिंपळाच्या झाडाला मुळाशी अर्पण करायचं आहे। आणि अर्पण केल्यानंतर आपल्याला अर्पण करताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत संपूर्ण जल हे अर्पण करायचे। त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना सुद्धा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे।
प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला जे आहे पिंपळाच्या झाडाला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला प्रार्थना करायची. आपल्याला बोलायचं की आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या जेवढ्या पण आर्थिक समस्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत आणि आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे. किंवा तुमच्या इतरही कोणत्या इच्छा असतील, मनोकामना असतील त्या आपल्याला तिथे बोलायच्या. त्याचबरोबर आपल्या पितरांची आपल्याला क्षमासुद्धा मागायची आहे की कळत नकळत आपल्याकडनं त्यांच्या कोणत्या सेवा नाही झाल्या असतील तर त्याच्याकरता ते रुष्ट नाही झाले पाहिजे. त्यांची अखंड कृपा आपल्यावर राहिली पाहिजे. कारण जर आपले पित्र आपल्यावर प्रसन्न असले तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकटही येत नाही. अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा. हा उपाय करून तर बघा, तुम्ही स्वतः अनुभव येईल की तुमच्या जीवनामध्ये असणारी जी समस्या आहेत त्या सर्व दूर होऊन तुमची प्रगतीही होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.